जर तुमचं पोट वारंवार बिघडत असेल, पोटदुखी, गॅस, पोट फुगणं, अपचन, मुरडा, वारंवार शौचात जाणं असं जर होत असेल, तर काळजी घेणं खूप गरजेचं आहे. जसं की तिखट आणि मसालेदार पदार्थ खाऊ नका. त्यामुळे पोटदुखी, जळजळ, जुलाब वाढू शकतं. तेलकट आणि तळलेले पदार्थ टाळा, जसं की समोसा, भजी, पुरी. यामुळे पचनावरती ताण येतो. हे पदार्थ पोट रिकामे होण्यास उशीर लावतात. रस्त्यावरील अस्वच्छ अन्न खाऊ नका, त्यामुळे पोट बिघडण्याची शक्यता वाढते. जेवणाच्या वेळा चुकवू नका. खूप उशिराही जेवू नका. जास्त वेळ उपाशीही राहू नका. यामुळे पित्त वाढतं आणि अपचन होऊ शकतं. एकाच वेळी खूप जास्त खाऊ नका. पोटावर अतिरिक्त ताण येतो. थोडं थोडं पण वेळेवर खा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे पुरेसं पाणी न पिणं. शरीरात पाण्याची कमतरता झाली तर अपचन बिघडू शकतं. म्हणजेच अपचन होऊ शकतं, जुलाब होतं. धूम्रपान आणि मद्यपान टाळा. यामुळे पोटाच्या आतील आवरणाला त्रास होतो. अल्सर होण्याचा धोका वाढतो. वेदनाशामक गोळ्या स्वतःहून घेऊ नका. दुसरं महत्त्वाचं म्हणजे वारंवार चहा आणि कॉफी पिऊ नका. जास्त कॅफीनमुळे पित्त, जळजळ आणि पोटदुखी वाढू शकते. खूप गोड आणि थंड पेय टाळा, जसं की जास्त साखर असलेले पेय, ज्यूस. यामुळे जुलाब वाढू शकतं. अर्धवट शिजलेले अन्न खाऊ नका. कच्चे मांस, अर्धवट शिजलेली अंडी खाऊ नका. जेवल्यानंतर लगेच झोपू नका, त्यामुळे अपचन आणि ॲसिडिटी वाढते. जेवल्यानंतर 2 ते 3 तासांनी झोपा. मानसिक ताण कमी करा. तणावामुळे आतड्यांची हालचाल बदलू शकते. लोकांमध्ये तणावामुळे वारंवार पोट बिघडतं. स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका. जेवण्यापूर्वी हात धुवा. स्वच्छ पाणी प्या. फळे, भाज्या नीट धुवून खा. डॉक्टरांचा सल्ला न घेता अँटीबायोटिक्स घेऊ नका. यामुळे आतड्यातील चांगले जीवाणू कमी होऊन पचन बिघडू शकतं. पोट लवकर सुधारण्यासाठी साधं, ताजं आणि हलकं अन्न खा. भात, मूग डाळ, खिचडी, दही, केळी, सफरचंद, टोस्ट यांचा आहारामध्ये समावेश करा. पुरेशी झोप घ्या. नियमित व्यायाम करा. पुरेसं पाणी प्या. डॉक्टरांकडे कधी जावं? जर काही लक्षणं दिसत असतील तर नक्कीच डॉक्टरांकडे जाणं खूप गरजेचं आहे. अन्यथा त्याचा आपल्या शरीरावरती खूप वाईट परिणाम होताना दिसतो. जसं की पोट बिघडणं, 2 ते 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहणं, शौचातून रक्त येणं किंवा काळी शौच होणं, पोट दुखणं, उलट्या होणं, ताप येणं, जुलाब होणं, वजन झपाट्यानं कमी होणं. यासारखी जर लक्षणं दिसत असतील तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. शरीरात पाण्याची कमतरता असेल, तोंड कोरडं पडणं किंवा लघवी कमी होणं, चक्कर येणं, वारंवार पोट बिघडणं हे कधीकधी फक्त अपचनामुळे असू शकतं. पण काही वेळा ते आतड्याचा संसर्ग, अन्नाची ॲलर्जी किंवा सिलिएक रोग किंवा दाहक आतड्यांचे विकार यासारख्या आजाराचं लक्षण असू शकतं. त्यामुळे समस्या सतत होत राहिली तर योग्य ते चाचणी करून घेणं खूप गरजेचं आहे आणि योग्य ते उपचार करणं त्याहून महत्त्वाचं आहे. तेव्हा नक्कीच उपचार करून घ्या आणि निरोगी राहा.